चला, सगळ्यात आधी आपण इनशॉट ऍप दिसतंय. हो दिसतं मॅडम. ओके, चला आता सगळ्यात आधी आपण काय करणार, व्हिडिओ ओपन करणार. बरोबर, व्हिडिओ ओपन केल्यानंतर न्यू वरती क्लिक करणार. आपण दरवेळी आपण न्यू वरती क्लिक करतो आणि तुम्हाला जे काही मी फंक्शन शिकवते हे सगळेच्या सगळे फंक्शन एकाच व्हिडिओला आपण यूज करावं, एकाच व्हिडिओवरती आपण अप्लाय करावं असं काही नाहीये. ओके, ज्याला जे मॅच होते तेवढंच त्याला तिथं तुम्हाला दाखवायचं. मग आपण इथं न्यू वरती क्लिक करणार. आता बघा हा व्हिडिओ, आता मेन प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला व्हिडिओचा आवाज येत नाहीये कारण झूमची एंटायर स्क्रीन दाखवल्यामुळं. स्टार्ट वरती क्लिक करायचं किंवा बाजूला क्लिक करा. मग आपण काय करतो, सगळ्यात आधी व्हिडिओचा रेशो सिलेक्ट करतो. बरोबर, हा रेश्मा मॅडम मला सांगा, व्हिडिओचा रेशो आपण कुठून सिलेक्ट करायचा? कॅनवा मधून. बरोबर, कॅनव्हास मध्ये आपण गेलो. रेशो आपला किती असतो रीलचा? 9:16. व्हेरी गुड, 9:16 आपण सिलेक्ट केला. आपल्याला जर झूम करायचं असेल तर आपण हे लाईन ड्रॅग आणि ड्रॅग आउट असं करू शकतो, पण आपल्याला झूम नाही करायचं. राईट वरती क्लिक करणार. दरवेळी आपण कुठं क्लिक करणार? राईट राईट. वरती क्लिक करणार. ओके, जे कोणी नवीन आहेत त्यांनी लक्ष देऊन बघा. इनशॉट ऍप मध्ये गेलो आपण, न्यू वरती क्लिक केलं आणि व्हिडिओ आपला गॅलरीमध्ये असतो एडिटिंग साठीचा, तो आपण इथं इन्सर्ट केला. ओके, येस. त्यानंतर आपल्याला बघा काय करायचंय. मॅम एक प्रश्न होता, विचारू शकते का? हा विचारा. मॅम जो रेशो आहे 9:16, आता काल जो मी पहिला व्हिडिओ एडिट केला होता त्यात तो क्वेश्चन नीट दिसत नव्हता, म्हणून मी 3.4चा रेशो घेतला. मग त्याचं मला कळलं नाही की 3.4चा रेशो आणि 9.6चा रेशो कशासाठी यूज करतात. 3.4 आपण नाही घेऊ शकत. आपण जेव्हा हे व्हिडिओज युट्यूबला किंवा इन्स्टाला अपलोड करणार आहोत तेव्हा आपला जो परफेक्ट रेशो असतो तो 9:16. म्हणजे ऍक्च्युली हे सिलेक्ट करा तुम्ही. हे बघा, हे पण नको, हे टिकटॉक साठी असतं, हे यूज करा. आणि ओके, मग तो क्वेश्चन हे काल त्यात बसत नव्हता आणि दिसत नव्हता नीट. मग क्वेश्चन कसा मग तिथं हे करायचा, कारण का तो हे होता क्वेश्चन, इमेज होती ना ती. हा 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 मग तो तिथे कसा सेट करायचा मग अशा वेळेस आपल्याला क्वेश्चन नीट दिसावा म्हणून स्क्रीनवरती व्हिडिओवरती. बरं, मी तुम्हाला आता सांगते सेट करून. आता रेशो समजलं तुम्हाला? हो हो मॅम, हो. ओके, आता मी राईट वरती क्लिक करते. आता तुम्हाला याच्यामध्ये रेशो कसा, सॉरी, तो क्वेश्चन कसा इन्सर्ट करायचा ते सांगते. मग आपण काय करतो, स्टिकर वरती जातो. स्टिकर वरती, ओके, इथं जाणार आपण. स्टिकर वरती बघा हा ऑप्शन आहे, याच्यावरती आपण क्लिक करणार. आपण इथं नंतर इथं गेल्यानंतर प्लस वरती क्लिक करतो, किंवा इथं ऑलरेडी प्रश्न आहे हा घेऊ का? इथं गेल्यानंतर गॅलरीतून तुम्हाला घ्यायचा असतो. इथं बघा ऑलरेडी आपला प्रश्न आहे, मग मी हाच इन्सर्ट करते. ठीक आहे, याच्यावरती क्लिक केला आपण, आपला प्रश्न आला. राईट वरती क्लिक केला. आता हा प्रॉपर सेट करण्यासाठी तुम्हाला त्या प्रश्नावरती बोट ठेवायचे आणि जिथे तुम्हाला सेट करायचं तिथं हा असा प्रॉपर सेट करायचा. थोडा झूम करायचा असेल तर बघा हा ॲरो दिसतोय का तुम्हाला? हा ॲरो, याच्यावरती क्लिक करायचा आणि तो थोडासा ड्रॅग करायचा. ड्रॅग म्हणजे हे बघा हा असा, म्हणजे हा तो झूम होणार आणि प्रॉपर सेट करण्यासाठी. येस, आता आपल्याला याला प्रॉपर खाली सेट करायचंय तर आपण याच्यावरती बोट ठेवणार आणि ते इथं सेट करणार आणि राईट वरती क्लिक करणार. असं समजतंय? आणि हा प्रश्न आपल्याला समजा रीलच्या अर्ध्यापर्यंत दाखवायचा आहे तर आपण याच्यावरती क्लिक करतो, या प्रश्नावरती इथं क्लिक करतो. बरोबर, इथं क्लिक करतो आणि तो पूर्ण असा शेवटपर्यंत, म्हणजे अर्ध्या रील पर्यंत जर तुम्हाला दाखवायचा असेल तर तो ड्रॅग करतो. आपल्याला तो प्रश्न सुरुवातीपासून नाही दाखवायचा, रीलच्या सुरुवातीपासून नाही दाखवायचा आहे, तर आपण परत त्या प्रश्नावरतीच क्लिक करणार. अशा पद्धतीने बघा, इकडं आणि इकडं ॲरो आला पाहिजे, हा ॲरो आला पाहिजे इकडं आणि इकडं. त्याला सिलेक्ट केल्यानंतर आणि मग आपण त्याला बघा इथून इथपर्यंत करणार. म्हणजे आपण बोलतोय, सुरुवातीला मी बोलणार आहे, मग तो प्रश्न मध्ये येस आला प्रश्न. आपल्याला प्रश्न इथून दाखवायचा, त्याच्यामुळे आपण इथपर्यंत त्याला ड्रॅग केलं आणि प्रॉपर सेट केलं. समजलं? राईट, राईट वरती क्लिक करायचं. आपल्याला हा प्रश्न नको असेल तर डायरेक्ट आपण त्या प्रश्नावरती क्लिक करणार. स्टिकर वरती गेलो आपण, प्रश्नावरती क्लिक करणार, डिलीट करणार, राईट वरती क्लिक करणार. ठीक आहे, आता सगळ्यात आधी आपण व्हिडिओ घेतला. व्हिडिओ घेतल्यानंतर कॅनव्हास मध्ये रेशो सिलेक्ट केला. रेशो सिलेक्ट केल्यानंतर आपण इनशॉटचा हा जो वॉटरमार्क आहे हा रिमूव्ह करतो. बरोबर, रिमूव्ह करण्यासाठी तिथं जे मल्टिप्लिकेशनचं, म्हणजे इनशॉटचं हे जे बघा छोटंसं मल्टिप्लिकेशनचं तिथं तुम्हाला सिम्बॉल दिसत असेल. बरोबर, त्याच्यावरती आपण क्लिक करणार, फ्री रिमूव्ह करणार. आपल्याला इथे ऍड पाहावी लागेल, गेला निघून. ठीक आहे, आता आपण बघणार व्हिडिओमध्ये कुठं आपल्याला ट्रान्झिशन द्यायचंय, कुठं टेक्स्ट टाकायचं आहे, कुठं आपल्याला त्याला इफेक्ट द्यायचा आहे, हे आपण बघतो. आता आपण बघूया टेक्स्ट काय विचारले. ह्या याच्यामध्ये मी सांगितले बघा,
आता मी याच्यामध्ये हे सांगितलं की AI टूलचा वापर न करता तुम्ही घरी बसून किंवा AI अॅनिमेटेड व्हिडिओ कसे तयार करू शकता हे मी ह्या रीलमध्ये शिकवणार होते. मग आता मी अर्ध बोलले, अर्ध मला मी स्क्रीनवर काय काय करते ते दाखवणार आहे. तो पार्ट मला इथं जोडायचा आहे. ओके, हा पार्ट 1 आहे आणि इथं पार्ट 2 राहणार आहे. ओके, हे सखीचं चॅनल आहे, तर आपण एक टेक्स्ट म्हणून इथं RS सखी नाव वरती देऊ शकतो टेक्स्टमध्ये. बघा इथं कॅपिटल मध्ये आपण देतोय RS सखी. येस, अशा पद्धतीने. ठीक आहे. आता इथं बघू शकता तुम्ही एवढे फॉन्ट इथं आलेले आहेत. वेगळे वेगळे तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही अप्लाय करून बघा. हे RS सखी, हे वरचे नाही येणार. कॅप्शन्स, क्लासिक, ट्रान्सपेपर आहे, व्हाईट आउटलाईन आहे, शॅडो आहे, ओके, हायलायटर आहे. ठीक आहे, या पद्धतीनं ह्याला लेबल देऊ शकता तुम्ही. लक्षात येते का? मी इथले ऑप्शन सिलेक्ट करते. हे ऑप्शन मी सिलेक्ट करते. स्पेशल, कॅप्शन्स, लेबल्स. आता आपण लेबल वरती क्लिक केलो. ह्याला लेबल द्यायचं आपल्याला. ठीक आहे, हे बघा RS सखी, छान वाटतं हे पण. ठीक आहे, तर आपण याला काय करूया, इथं प्रॉपर सेट करूया. राईट वरती क्लिक केलं, हे RS सखीला आपण इथं प्रॉपर सेट करूया या पद्धतीने. किंवा इथं आपण लोगो सुद्धा देऊ शकतो. आपण इथे लोगो सुद्धा RS सखीचा देऊ शकतो. आता लोगो देण्यासाठी तुम्हाला तो लोगो गॅलरीमध्ये आधी सेव्ह करावा लागेल. तो लोगो आधी तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करावा लागेल. ठीक आहे, मग तो तुम्हाला लोगो तिथं सेट करता येईल. आता लोगो कसा सेट करायचा त्याच्यामध्ये ते मी सांगते. येस, इथं आपण आलो इनशॉट ऍप वरती. आता इथं आपल्याला लोगो ऍड करायचा आहे याच्यामध्ये, तर आपण स्टिकर वरती जाणार, प्लस वरती क्लिक करणार आणि हा बघा इथं लोगो दिसतोय. आता हा लोगो मला पूर्ण नाही घ्यायचा. ठीक आहे, राईट वरती क्लिक केलं. मग मी याला काय करणार, कॉपी डुप्लिकेट, याला तुम्ही क्रॉप सुद्धा करू शकता. इथं बघा क्रॉपचा ऑप्शन आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, लोगो एवढाच लावायचा आहे. एवढाच लोगो आपल्याला त्या व्हिडिओमध्ये लावायचा आहे. म्हणून मी काय करते, ह्या फोटो मधला लोगो काढणार आहे, मग मी त्याला क्रॉप करते. लक्षात येते का? क्रॉप करण्यासाठी बघा इथं क्रॉपचा ऑप्शन आहे, क्रॉप. आता आपण फोटोला सिलेक्ट करूया. आधी स्टिकर वरती जाऊया, फोटोला सिलेक्ट करूया. येस, इथं राईट क्लिक केलं आपण. बघा ह्याला आपण असं प्रॉपर केलं आणि इथं आपण लोगो अशा पद्धतीने समजा इन्सर्ट केला. ठीक आहे, या पद्धतीने. ओके, आलं लक्षात? राईट वरती क्लिक केलं, लोगो आपण तिथं सेट केला. ठीक आहे, आता मी बोलते, आता आपल्याला या व्हिडिओला दुसरा पार्ट जोडायचा आहे. ओके, आता आपण कुठपर्यंत आलो होतो, अॅनिमेशन पर्यंत आलो होतो, बरोबर का? दुसरा पार्ट आपल्याला इथं जोडायचा आहे, तर मग आपण कुठं क्लिक करणार, या प्लस वरती क्लिक करणार. इथे दिसतंय का? या प्लस वरती क्लिक करणार आणि दुसरा पार्ट आपल्याला याला जोडायचा आहे. व्हिडिओमध्ये जाणार. ओके, दुसरा पार्ट आपल्याला इथं जोडायचा. चला परत एकदा आलो आपण इनशॉट ऍप मध्ये, प्लस वरती क्लिक केलं. आता आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे. ठीक आहे, व्हिडिओज मध्ये आपण गेलो. ठीक आहे, हा बघूया आपण. येस, ठीक आहे, हा दुसरा पार्ट आपण व्हिडिओचा इथं जोडलेला आहे. मला आता याच्यामध्ये काही डाऊट आहेत का सांगा? काहीच नाही केलेलं आपण. व्हिडिओ घेतला, मध्ये आपण फक्त एक लोगो टाकलेला आहे, टेक्स्ट टाकलेला आहे सखीचा, RS सखीचा. एकदा म्हणजे हा लोगो आपण इथं दिलेला आहे बघा, एवढा लोगो. ठीक आहे, हा लोगो आपल्याला जर शेवटपर्यंत दाखवायचा असेल तर दाखवू शकता, किंवा याला आपण डिलीट करूया. आपण इथं डायरेक्ट टेक्स्ट देऊया, RS सखी हे टेक्स्ट देऊया आपण इथं, RS सखी. हा आपण इथं टेक्स्ट देऊया. टेक्स्ट देण्यासाठी बघा इथं आपण याच्यावरती क्लिक केलं, इथं ऑप्शन आहेत ना, हे बघा इथं ऑप्शन आहेत. या ऑप्शन मध्ये आपण या ए वरती क्लिक केला, या ए वरती क्लिक केला. ठीक आहे, आता इथे एवढे ऑप्शन आहेत, तुम्हाला त्या सखीला जे सूट होते ते तुम्ही देऊ शकता. बघा हे ब्लिंक होते, हे असं होते, हे रेनबो सारखं येते. ओके, हे क्लाउड असं येते. सखी जे छान वाटते, जे सूट होईल असं वाटते ते तुम्ही तिथं घेऊ शकता. लेबल बघा, लेबल मध्ये हे असे लेबल्स आहेत. ओके, तर आपण हे घेतलं होतं सखीचं. ठीक आहे, आपण याला प्रॉपर इथं सेट करूया अशा पद्धतीने.
किंवा इथं सेट करूया. इथं सेट केलं तरी सुद्धा छान दिसते. खाली पण सेट करू शकता तुम्ही. येस, या पद्धतीने. याला आता हे सखी हा जो शब्द आहे, हा टेक्स्ट जो आहे तो व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठपर्यंत दाखवायचा आहे, शेवटपर्यंत दाखवायचा असेल तर तुम्ही दाखवू शकता किंवा इथपर्यंत तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे, बघा राईट वरती क्लिक केलं, अप्लाय केलं. आता इथं मी म्हणलेलं आहे की आर्य सखीला फॉलो करायचं आहे. ठीक आहे, मग इथं पण आपल्याला फॉलो सांगायचं म्हणल्यानंतर इथं टेक्स्ट वरती जायचं आणि फॉलो आर्य सखी असं टाईप करून तिथं टेक्स्ट टाकायचा. फॉलो आर एस सखी. ओके, याला सुद्धा आपल्याला याची स्टाईल चेंज करायची, याचा फॉन्ट चेंज करायचा तर हे असं टाकू शकतो आपण. ब्लिंक होते ते. ओके, किंवा अशा पद्धतीने पण टाकू शकता. ग्लिच टाकू शकता. फॉलो आर एस सखी. ओके, हे छान वाटते फॉलो आर एस सखी. आता याला आपण काय करू शकतो, याला आपण इथं बघा कलर चेंज करू शकतो याचा. हे अशा पद्धतीनं कलर, बॉर्डर कलर, कोणता पण कलर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता जो त्याला सूट होतोय तो. याचा फॉन्ट चेंज करू शकता तुम्ही अशा पद्धतीनं. बघा हे पण छान वाटायला लागले, सिंपल स्टँडर्ड वाटते. ठीक आहे, येस. आता फॉलो आर एस सखी म्हणलं की मी जेव्हा म्हणते तेव्हाच हे इथं आलं पाहिजे. या पद्धतीनं आपण राईट वरती क्लिक केलं. ओके, ठीक आहे. आता स्टिकर मध्ये जाऊन आपण याला GIF मध्ये जाऊन बघूया काही आहे का देण्यासारखं. असं बोट वगैरे असतं बघा, जे येस हो का, हे आरो वगैरे आहे बघा, तिथं आपण सेट करू शकतो. फॉलो आर एस सखी, लाईक शेअर अँड सबस्क्राईब, लाईक कमेंट अँड सबस्क्राईब असं सुद्धा इथं आलेलं आहे. हे आपण ॲरो त्याला आपण देऊया. फॉलो आर एस सखीला हा ॲरो आपण इथे सिलेक्ट करूया. येतो का लक्षात बघा, हा ॲरो मी इथं सिलेक्ट केलाय. हा ॲरो मी सिलेक्ट करते. ठीक आहे, येस. स्टिकर देऊ शकता, टेक्स्ट देऊ शकता, इमोजी देऊ शकता याच्यामध्ये. बघा, धन्यवाद, एवढा इमोजी आहे तिथं. टेक्स्ट बघा, सबस्क्राईब, थँक्यू म्हणलं तर आपण इथलं यूज करू शकतो काय पण. याच्यामध्ये सुद्धा बघा एवढे ऑप्शन आहेत. गुड मॉर्निंग द्यायचं असेल, कुणाचा बर्थडे असेल, लव असेल, हे बाय बाय असेल, सबस्क्राईब असेल, तर तुम्ही एवढे ऑप्शन याच्यातले यूज करू शकता. थँक्यू असेल. ठीक आहे, बघा एवढे इथं टेक्स्ट आहेत, जो पाहिजे तो तुम्ही यातला घेऊ शकता. ओके, ट्रेंडिंग आलेले आहेत, सबस्क्राईब आहे इथं ऑप्शन. ठीक आहे, येस. बघा सबस्क्राईब जर आपण क्लिक केलं तर एवढं आहे. सबस्क्राईब, कमेंट, फॉलो फॉर मोर. आता आपल्याला फॉलो टाकायचं तर आपण इथलं पण एखादं स्टिकर येऊ शकतो. फॉलो मी फॉर मोर, जॉईन माय ग्रुप, स्वाईप अप, काही पण आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. फॉलो अस. ओके, आपण हे फॉलो अस टाकूया. सबस्क्राईब टू आवर न्यूज लेटर, लाईक कमेंट अँड शेअर. फॉलो अस करूया आपण इथं, क्लिक करूया याच्यावरती. ठीक आहे, येस. बॅक आलं बघा, इथं एवढे फॉलोअर्स आलेले आहेत. जे नको त्याला डिलीट करायचं. आता डिलीट कसं करायचं, इथं बघा हे क्रॉस दिसतंय का, क्रॉस, याच्यावरती क्लिक करायचं, ते डिलीट होणार. डिलीट, डिलीट. खूप वेळा आलेले आहेत कारण आपण खूप वेळा सिलेक्ट केले तिथं, म्हणून. ॲरो आलेला आहे बघा इथं, खूप ॲरो आलेले आहेत. ठीक आहे, आपल्याला एक ॲरो हवा इथं. आर एस सखी तर आपलं ऑलरेडी इथं आहेच. आता हे फॉलो जे आहे याला आपण इथून खालून असा ॲरो दाखवू. जे काही तुम्हाला करायचंय ना ते ऍडजस्ट तुम्ही तुमच्या हाताच्या बोटाने करू शकता. बघा आता हे ॲरो आहे, हा आपल्याला कुठे दाखवायचा आहे, फॉलो असच्या इथं दाखवायचा आहे. येस, या पद्धतीने. आणि जोपर्यंत फॉलो असा आहे तोपर्यंतच तो ॲरो आहे, तेवढंच तिथे ऍडजस्ट करा. राईट वरती क्लिक केले मी. बघा आता इथून बघूया आपण, एकदा व्हिडिओ बघा तुम्ही. ठीक आहे, आता इथं मी काय म्हणले, एक AI टूलचा वापर न करता सुद्धा तुम्ही AI व्हिडिओ कसे बनवू शकता हे मी ह्या रील मध्ये सांगते. ठीक आहे, मग आता दुसरा व्हिडिओ जेव्हा येतोय तेव्हा आपण त्याला काय करणार आहे, तेव्हा आपण त्याला ट्रान्झिशन देणार आहे. ट्रान्झिशन म्हणजे इथं जे गोल दिसते का चिन्ह बघा, हे ट्रान्झिशन देण्यासाठी हे जे गोल सिम्बॉल दिसतोय का इथं, याच्यावरती क्लिक करायचंय. ओके, याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, कसं माहिती, याच्यावरती क्लिक केला की एवढे ट्रान्झिशन तुम्हाला इथे दिसतील बघा. एवढे ट्रान्झिशन आहेत, हे एवढे ट्रान्झिशन आहेत.
कोणतंही जे तुम्हाला योग्य वाटते ते ट्रान्झॅक्शन तुम्ही त्याला देऊ शकता. म्हणजे एका व्हिडिओमधून दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाताना एक लूप असतो तो वेगळा येतो. ठीक आहे. मग आता बघा हा जर आपण घेतला सर्कल असं येणार. मग तुम्ही हा सर्कल किती वेळ दाखवायचा? ती ही जी लाईन आहे ना, हे बघा ह्या लाईन वरती ते या पद्धतीने, किंवा मग तुम्ही हे असं करू शकता, हा ॲरो देऊ शकता तुम्ही बघा या पद्धतीने देऊ शकता. हे आता हे जे आहे ही लाईन जास्त वेळ नाही ठेवायची, ही लाईन जास्त वेळ नाही ठेवायची, कारण मग काय होतं पहिल्या व्हिडिओ मधला आवाज दुसऱ्या व्हिडिओमध्ये जातो. म्हणून हे जे आहे ना हे एवढंच ठेवायचं. हे इकडे लाईन जी आहे ही जास्त वाढवत न्यायची नाही. ठीक आहे. येस. त्यानंतर मग आपण राईट वरती क्लिक करणार, राईट वरती क्लिक करणार. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन बघा आता कसं दिसतंय. ठीक आहे. आता बघा इथं हा पार्ट माझा खूप जास्त दिसलेला आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये मला हा कट करायचा आहे. ठीक आहे. बघा हा इथं तुमचा फोटो पेस्ट करायचा असं सांगितलं मी. मला आता माझ्या गॅलरी मधलं काहीच दाखवायचं नाही, तर मी हे स्प्लिट करणार, हे स्प्लिट करणार आणि कुठंपर्यंत इथंपर्यंत मला ते कट करायचं, एवढा पार्ट मला कट करायचा आहे. तर मी काय केलं, त्या व्हिडिओवरती क्लिक केलं, स्प्लिट केलं. इथून एवढं ही जी उभी लाईन आहे स्प्लिट म्हणजे ही एवढा पार्ट मी कट केला आणि परत जेवढा कट करायचा परत तिथे गेले आणि स्प्लिट वरती क्लिक केले. आता एवढा जो भाग आहे बघा, एवढा भाग हा व्हिडिओ मधला एवढा भाग मला नकोय, मला ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवायचा, तर मी तेवढाच भाग तिथं स्प्लिट करून डिलीट करते. एवढाच भाग मी स्प्लिट करून डिलीट करते. ठीक आहे. तर मी तेवढाच भाग स्प्लिट केला आणि आता करणार आहे मी डिलीट, केला डिलीट. परत आता 3 व्हिडिओ झाले, मग म्हणून मला परत इथे ट्रान्झॅक्शन द्यायचंय. ट्रान्झॅक्शन दिलं, परत मी इथे ट्रान्झॅक्शन देते. मग कोणतं ट्रान्झॅक्शन बघा, हे पण ट्रान्झॅक्शन छान वाटते या पद्धतीने. ओके. किंवा मग हे पण ट्रान्झॅक्शन छान वाटते, हे यूज करते आता, हे ट्रान्झॅक्शन यूज करते. ओके. येस, या पद्धतीने. हा ठीक आहे. आता बघू शकता तुम्ही माझा AI व्हिडिओ इथं तयार झालाय. बघा समजलं. हा पूर्ण व्हिडिओ एडिट झालाय. ओके. आता याला आपल्याला इफेक्ट द्यायचा राहिला, किंवा फिल्टर लावूया आपण थोडंसं व्हिडिओला. फिल्टर. ओके. कोणते कोणते ऑप्शन यूज केले आपण? कॅनव्हास, ऑडिओ मध्ये बॅकग्राऊंड जर म्युझिक तुम्हाला द्यायचं असेल तर ऑडिओ यूज करा. स्टिकर म्हणजे तुम्हाला गॅलरी मधलं जर त्या व्हिडिओमध्ये काय दाखवायचं असेल तर स्टिकरचा यूज करा. टेक्स्ट टाकायचा असेल तर टेक्स्टचा यूज करा. इफेक्ट जर द्यायचा असेल व्हिडिओला तर इफेक्ट द्या. आता फिल्टर आपण लावून बघूया व्हिडिओला. फिल्टर, इफेक्ट, बघा कुठले फिल्टर लावायचे. फिल्टर बघा, हे व्हाईट, हे जे वाटतंय ते तुम्ही इथं या व्हिडिओवरती टाकू शकता. आता तुम्हाला पहिला नंबरचा समजा ब्राईट, आपण 1 नंबरचा घेतला ब्राईट. ओके. हा ब्राईट जर आपण घेतला तर हा ब्राईट कसा झालाय, एकदम चेहरा जास्त ब्राईट दिसतो. म्हणून आपण ह्याची इंटेन्सिटी कमी करण्यासाठी बघा, ही जी लाईन आहे ना, ही लाईन ती कमी करायची. इंटेन्सिटी कमी करायची असेल तर बघा ही लाईन प्रॉपर अशी कमी करायची. झाली इंटेन्सिटी कमी. किंवा फुडी 1 टाका, फुडी 1 पण छान वाटते. फुडी, ठीक आहे. जे मॅच होते ते टाका, इंटेन्सिटी कमी करा, नाहीतर मग खूप व्हाईट दिसते आणि व्हिडिओ एडिट केल्यासारखं वाटतं. क्लिअर करायचा असेल तर क्लिअर वरती क्लिक करा. 1 नंबरचा क्लिअर देऊन बघा. आपल्याला नाही द्यायचा तर नका देऊ, ओरिजिनल वरती क्लिक करू शकता तुम्ही. नसेल द्यायचा तर इथं बघा ओरिजिनल ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. ठीक आहे. येस, राईट वरती क्लिक करा. आता आपल्याला फिल्टर देऊन सुद्धा झालेला आहे. काल मी प्री कट म्हणजे बघा कट करायचं, कुठला पार्ट कट करायचा असेल तर प्री कट वापरायला सांगितलेलं आहे. ओके. आपण काल इथपर्यंत बघितलं होतं अॅनिमेशन पर्यंत. AI कट, व्हॉइस इनहान्स मध्ये बघा, व्हॉइस इनहान्स बघा, व्हॉइस ओनली, स्ट्रॉंग, स्लाइट स्ट्रॉंग, म्हणजे आपण व्हॉइस चेंज करू शकतो. व्हिडिओमध्ये जे कोणी बोलते त्यांचा आवाज आपण बघा चेंज करू शकतो. इथं साइन इन केलेलं नाही. क्रॉपचं मी तुम्हाला सांगितलं, व्हिडिओ जर तुम्हाला क्रॉप करायचा असेल म्हणजे वरून जर असा कट करायचा असेल, थोडक्यात वरचा जर तुम्हाला भाग नसेल दाखवायचा तर तुम्ही त्याला क्रॉप करू शकता अशा पद्धतीनं. बघा अशा पद्धतीने क्रॉप करू शकता. समजा अशा पद्धतीने एवढाच पार्ट तुम्हाला दाखवायचा तर तुम्ही क्रॉप करून एवढंच दाखवू शकता. ठीक आहे तसा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला मी सांगितलंय, चुकून जर काही डिलीट झालं तर याच्यावरती क्लिक करायचं, या बाजूच्या ॲरोवरती, म्हणजे व्हिडिओ जो आहे जसा आहे तसाच तसा तुम्हाला मिळतो. बॅकवरती क्लिक करा. येस,
या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर क्रॉप झालं. स्विच हा ऑप्शन बघतोय आपण. स्विच वरती क्लिक केल्यानंतर एवढे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतात. स्विच वरती बघा मास्क हा एक ऑप्शन आहे. हा मास्क याचा पण काय यूज करायचा याचा लवकरच एक रील माझी 1-2-3 दिवसामध्ये आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे. मास्क म्हणजे फक्त तेवढाच पार्ट दाखवायचा. मास्क वरती जर आपण क्लिक केलं तर बघा असं मास्क देऊ शकता तुम्ही व्हिडिओला. व्हिडिओ म्हणजे असं दिसणार, एवढाच गोलच दिसणार, एवढाच दिसणार व्हिडिओ. बघा अशा पद्धतीने तेवढाच दिसतोय, म्हणजे तेवढाच पार्ट दिसतो. म्हणून मास्क एखादा पार्ट तर तुम्हाला तेवढाच गोल दाखवायचा असेल तर तेवढ्यामध्ये तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ओपॅक्सिटी बघा व्हिडिओला जर तुम्हाला असा अंधुक दाखवायचा असेल तर करू शकता तुम्ही. वाढवायचा असेल म्हणजे क्लॅरिटीसाठी थोडक्यात वापरतात हे ओपॅसिटी ते. त्यानंतर बघा कटआउट क्रोमा पण करू शकता तुम्ही. राईट वरती क्लिक करा. शॅडो क्रोमा किंवा मग कटआउट असं दाखवू शकता तुम्ही. बघा व्हिडिओ आपला कसा झाला क्रोमा यूज केल्यानंतर. राईट वरती आपण जर क्लिक केलं तर इथं पण आपण या व्हिडिओला सुद्धा क्रोमा यूज करूया. येते का लक्षात क्रोमा म्हणजे कशासाठी यूज केला जातो? ओपॅक्सिटी कटआउट मध्ये क्रोमा. राईट क्लिक केलं. हा असं जर तुम्हाला दाखवायचं असेल म्हणजे बॅकग्राऊंड जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही असं क्रोमा यूज करू शकता. म्हणजे बॅकग्राऊंड तुम्हाला जर रिमूव्ह करायचा असेल आणि पूर्ण असं ब्लॅक जर दाखवायचं असेल तर तुम्ही क्रोमा यूज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा आहे तसा व्हिडिओ आपण आणूया. येस या पद्धतीने. ठीक आहे. इथे सुद्धा आपण मास्क लावलाय तर हा मास्क नकोय आपल्याला. हा ठीक आहे. आता त्यानंतर रिप्लेस म्हणजे हे काढायचं आणि ते टाकायचं त्याच्यामुळे ते पण आपल्याला नाही यूज करायचं. डुप्लिकेट म्हणजे एकच व्हिडिओ तुम्हाला जर परत दाखवायचा असेल हाच व्हिडिओ समजा तुम्हाला परत दाखवायचा असेल तर डुप्लिकेट आला का. हाच व्हिडिओ सुरुवातीचाच बघा इथं डुप्लिकेट होऊन परत जसा तसा इथं डुप्लिकेट झालाय. म्हणजे एकच व्हिडिओ जर तुम्हाला 2 वेळा दाखवायचा असेल तर डुप्लिकेट. त्याचा पण यूज करायची काही गरज नाहीये सध्या या व्हिडिओमध्ये तरी मी त्याला डिलीट करूया आपण. ठीक आहे. त्यानंतर व्हॉइस इफेक्ट म्हणजे तुम्ही रीलमध्ये जो कोणता व्हॉइस आहे त्याला इफेक्ट देऊ शकता. डुप्लिकेट रोटेट म्हणजे व्हिडिओला रोटेट करू शकता. बघा असं रोटेट करू शकता व्हिडिओला. रोटेट फ्लिप म्हणजे बघा हे असं माझे केस ह्या साईडला होते आता या साईडला आले फ्लिप केले मी. ठीक आहे. असं रोटेट म्हणलं की मग हे असं म्हणजे जसं आहे तसंच आपण इथं ठेवतो. ठीक आहे. त्यानंतर फ्रीज हा जो ऑप्शन आहे एकच पार्ट 2-3 वेळा दिसतोय इथं बघा. फ्रीज म्हणजे काय तर तो व्हिडिओ तिथंच थांबलाय पुढे काही म्हणजे फ्रीज म्हणजे तेवढाच पार्ट तुम्ही तिथं स्टॉप करू शकता. ती काहीच ऍक्टिंग करणार नाही जसं तसं थांबेल त्याला फ्रीज. तो पण जास्त काही आपण यूज करत नाहीत. ओके. येस. कॅप्चर बघा हे कॅप्चर जर तुम्हाला म्हणजे एखादा आता रील मधून जर लॉंग व्हिडिओ काढायचा म्हणजे एखादा जर फोटो तुम्हाला काढायचा समजा एखाद्या रील मधला तुमचा आता ही स्माईलचा माझा फोटो आहे. कॅप्चर म्हणल्या तेवढाच इमेज येऊन तुमची फोटो निघते म्हणजे ती अल्बम मध्ये सेव्ह होते. म्हणजे आपण स्क्रीनशॉट कसं काढतो तसं कॅप्चर. ठीक आहे. रिव्हर्सचा पण काही जास्त यूज नाहीये. ठीक आहे. चला अशा पद्धतीने इन शॉर्ट मधले सगळे ऑप्शन आपले शिकून झालेले आहेत. आता याच्यामध्ये कुणाला काही काही डाऊट आहेत ते डाऊट्स मला विचारा मग मी क्लिअर करते. आणि सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ सगळा तयार झालाय तुमचे ऑप्शन यूज करून झालेले आहेत. तर तुम्हाला हे एक्सपोर्ट करायचे. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा. एक्सपोर्ट केलात की मग तो व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये येतो. एक्सपोर्ट करताना लक्षात ठेवा रिझोल्युशन 1080 असलं पाहिजे. फ्रेम रेट 30 FPS असली पाहिजे आणि फॉर्मॅट MP4. ठीक आहे. मग आता काही वेळा बघा हा एक्सपोर्ट करताना जर आपल्या गॅलरीमध्ये स्पेस नसेल तर हा एक्सपोर्ट होत नाही. त्याच्यामुळे काय करायचं रिझोल्युशन 720 करा. फ्रेम रेट 25 FPS करा मग ते एक्सपोर्ट होईल. काही वेळा स्पेस नसेल तर पण
शक्यतो याच्यामध्येच करा. फ्रेम रेट 30 FPS. ओके, चला मला याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का विचारा. व्हिडिओ सगळं झालं की व्हिडिओ एक्सपोर्ट करायचं विसरू नका. व्हिडिओ एक्सपोर्ट केलात म्हणजे व्हिडिओ हा रेडी होऊन तुमच्या गॅलरीमध्ये अशा पद्धतीनं येणार. एक्सपोर्ट करताना सुद्धा तुम्हाला ऍड बघायची. हे असं कन्वर्टिंग व्हिडिओ म्हणून येईल. हे 100% कम्प्लीट झालं की मग तुमचा व्हिडिओ हा तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतो. ठीक आहे. हॅलो हा बोला. मॅडम, तुम्ही ती ट्रान्झॅक्शन मध्ये सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट टाकला ना, फर्स्ट व्हिडिओ झालं की तिथे एडिट म्हणजे टाकू शकतो का गॅलरी मध्ये सिलेक्ट करू? तुमचा आवाज क्लिअर येत नाही मॅडम. म्हणजे आता आपण फर्स्ट व्हिडिओ टाकला ना, आपल्याला सेकंड आणि थर्ड पार्ट घ्यायचा आहे. आता तुम्ही हा, कसं